ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्या शंकेचं एक निरसन करणार आहे. बरेच जण सांगतात की आम्हाला घरामध्ये यश येत नाही, लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही, बरकता नाही, वगैरे 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 सांगतात. पण तुम्ही हे सांगताय, पण तुम्ही काय चूक करताय हे माहित आहे तुम्हाला? जर तुमच्या घरामध्ये, आता प्रत्येकाच्या घरामध्ये महिला असतेच, हं? आणि महिला जर 4 दिवस, जे मासिक पाळीतले 4 दिवस जर ते पाळत नसेल, सगळीकडे शिवाशिव वगैरे करत असेल आणि ते अन्न बनवलेलं तुम्हीही खात असताल, तर तिला काही होत नाही, परंतु तुम्हाला बरी पातक लागतं. हं? त्याच्यामुळे घरामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात. हं? ते सांगता येत नाही तेवढ्या अडचणी येऊ शकतात. पण ती आपल्या लक्षात येत नाही. हं? कारण हे आपल्याला बरकता न येण्याचे कारण आहेत ही. आपण ही जी शिवाशिव वगैरे करतो ना त्याची. तर आता तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे आता? काळ कुठं चाललाय? तुम्ही काय सांगताय? हो, काळ बराच लांब लांब चाललाय. सगळे खरं आहेत. मला पण कळतंय. मी पण शिकलेलो आहे. विज्ञान आहे याच्या मागे, हे पण कळतंय मला. परंतु काही आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी केलेल्या आहेत, सांगितल्या आहेत, त्या चुकीच्या नाहीत. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत चालतो आणि आधुनिक आधुनिक जी काळ आहे त्याच्याकडे आपण कल आहे आपला. पण आधुनिक काळ कितीही प्रगत केला तरी आपली जी भारतीय संस्कृती आहे, हं, त्याच्यामध्ये काही नेम सांगितलेत आणि ते नेम आपण विसरतोय आणि आपल्या हाताने आपल्या पायावर मोठा दगड मारून घेतोय. हं? तर तुम्ही एकदा काही 5-6 महिने पाळून बघा हे, आणि घरामध्ये काय काय बदल होतो ते पहा. फक्त शिवाशिव करू नका. हं? तुम्हाला अपयश येत असेल, काय असेल, काय जी अडचण येत असेल, तर हे सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर सोडून द्या.